राज्यात उन्हाचा कडाका भयंकर वाढला असून अनेक शहरांमध्ये तापमान 40शी पार गेलंय। अकोला इथं सर्वाधिक 44.1 सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे। ही उष्णतेची लाट कायम राहणार असून विदर्भासह मराठवाड्यातील या 5 जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह तुफान पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे। आज आणि उद्याही राज्याच्या या 5 जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह तुफान अवकाळी पाऊस पडणार आहे। मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे। हवामान खात्याकडून या 5 जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी करण्यात आलाय, तर उर्वरित राज्यात ढगाळ हवामानासह उष्ण आणि दमट हवामान राहण्याची शक्यता आहे। नेमकं कोणत्या 5 जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह तुफान पावसाची शक्यता आहे ते पुढे बघा। त्या अगोदर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब जरूर करा, जेणेकरून अशा प्रकारच्या अपडेट्स या तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। हवामान विभागानं दिलेल्या अंदाजानुसार राज्यभरात यंदा सरासरीपेक्षा जास्त पावसाचा अंदाज आहे। मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात शक्यता अधिक आहे। विदर्भालगतचे जिल्हे वगळता मराठवाड्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये यंदा सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता जास्त आहे। एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला झालेल्या अवकाळी पावसानंतर आता पुन्हा उन्हाचा चटका वाढलाय। हवामान विभागाच्या अंदाजानुसार विदर्भासह मराठवाड्यातील या 5 जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे, तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात हवामान मुख्यतः कोरडे आणि काही ठिकाणी दमट राहण्याची शक्यता आहे। हवामान विभागानं आज मराठवाड्यातील धाराशिव, लातूर, नांदेड, बीड, जालना आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात, तर मध्य महाराष्ट्रातील सोलापूर, सांगली, नंदुरबार, धुळे आणि जळगाव तसेच कोकणातील सिंधुदुर्ग, रायगड, ठाणे आणि पालघर जिल्ह्यात काही ठिकाणी मध्यम ते हलक्या पावसाचा अंदाज दिलाय।